मनोरंजनाच्या माध्यमातून राजकारणाविषयीचं ज्ञान सुद्धा या वेबसाईटच्या माध्यमातून मिळू शकतं. आणि आज सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत आहे शची मराठे, जी किक बॉक्सिंग या प्रकाराविषयी आपल्याला माहिती देते. शची, थेअरी तर खूप झाली, आता आम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल बघायला आवडेल. एक्झॅक्टली वंदना, आता खूप आपण गडबड केली. आता इथे किक बॉक्सिंगच्या मॅचला सुरुवात झालेली आहे आणि मी देखील एकदम रेडी आहे. नवीन मला देखील शिकवणार आहे किक बॉक्सिंग कसं करायचं. रेडी नवीन? येस येस. स्टार्ट. कम ऑन. ओके. आता तुम्ही नाही का युअर लेफ्टी, नो युअर लेफ्टी, युअर साऊथफुल, साऊथफुल, युअर लेफ्टी. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, देन लाईक दिस युअर फिंगर, युअर लाईक दिस. ओके, दोन हात, दोघं हाताने. ओके, मुठीला बांध अशी. ओके, आणि तू पोझिशन घेत होता, थोडी बॉडी बेंड कर. इथं ठेव, इथं गाठ ठेव, इथं ठेवायचा. ओके, लेफ्ट मार, लेफ्ट. यस. ओके, या लेफ्ट. कम ऑन लेफ्ट. ओके, कम ऑन लेफ्ट. यस, व्हेरी गुड. लेफ्ट, लेफ्ट. ओके. नवीन हा साधारण किती ड्युरेशन असतं या खेळाचं, किती वेळ खेळतात? जो अमेरिकन असतो ना, अमेरिकन, त्याच्यामध्ये हेअर गार्ड असतात. तो आपला 8 मिनिटाचा गेम असतो. त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा रेस्ट असतो आपल्याला आणि 2-2 मिनिटाचे 4 राऊंड होतात. तर असा हा गेम 12 मिनिटाचा होतो. तर आणि प्रोफेशनल वेगळा असतो. प्रोफेशनल मध्ये तुम्हाला हेअर गार्ड नसते आणि त्याच्यामध्ये अलाव असते. ओके, तुम्हाला इंजुरी पण झाली तरी पण तुम्ही खेळू शकतात. ओके, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही, जोपर्यंत तुम्ही हात वर करत नाही, तोपर्यंत तुम्ही बोलत नाही की नो मी आता हारलो, तोपर्यंत हा प्रोफेशनल मध्ये खेळू शकतात. ओके, तर मला सांगा की प्रत्येक आपण जेव्हा गेम म्हणतो एक्सरसाइजच्या दृष्टीने किंवा फिटनेसच्या दृष्टीने कुठल्या तरी बॉडी पार्टला त्यांनी एक्सरसाइज मिळत असतो. तर मग किक बॉक्सिंग आपण जेव्हा फिटनेस म्हणून खेळतो तर काय बेसिकली पायांसाठी एक्सरसाइज असतो कुठं? हा किक बॉक्सिंग म्हणजे पूर्ण बॉडीसाठी एक्सरसाइज आहे. कारण की तुम्ही नाही का लेग मारतात, तुमच्या पायाची एक्सरसाइज होते, तुम्ही हात चालवतात. ओके, तुम्ही मुवमेंट करतात. ओके, तुम्ही तुमच्या मानची पण एक्सरसाइज होते. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये म्हणजे हा गेमच खूप छान आहे. तुमची फिजिकल फिटनेससाठी मोस्ट इम्पॉर्टंट चांगला गेम आहे एकदम. तर सडन असं वाटतं की म्हणजे इंजरी गेम आहे, इंजरी काहीच नाही. आता आपल्याकडे सुरू झालेलं आहे. तुम्ही आता बघणार की ऑलिम्पिक मध्ये आपले भारताचे बॉक्सर राहणार आणि जेव्हा ते जिंकून येतील पदक तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणार, हा काहीतरी बॉक्सिंग आहे, किक बॉक्सिंग आहे. मला सांगा, समजा या गेमसाठी लहानपणापासून सुरुवात करायची असेल तर कितव्या वर्षापासून मुलांना या गेमसाठी ट्रेनिंग दिलं पाहिजे? ऍटलीस्ट मला तरी ऍटलीस्ट तुम्ही नाही का मुलगा 7-8 वर्षाचा झाला तर तुम्ही त्याला किक बॉक्सिंग मध्ये टाका, बॉक्सिंग मध्ये टाका. कारण की हा इव्हेंच्युअली गेम आहे. कारण की त्याला बघा फोटो कसे करतात. ओके, त्याला तुम्ही नाही का स्क्रीनवरती दाखवा की बॉक्सिंग चालू आहे, की बॉक्सिंग चालू आहे, तुम्ही तो बघा कसं करतात, काय करतात, मुवमेंट कसे असतात, लेफ्ट कसा मारतो, पाय कसे चालवायचे. ओके, लेफ्ट कशी मारायची, किक स्लॅब कशी मारायची, हे सगळं त्याला कळ हळूहळू. आणि मग असे तुझं कार्ड होत जाणार. तो सब ज्युनियर, ज्युनियर, आता आपल्याकडे सब ज्युनियर मध्ये बॉक्सिंग चॅम्पियनशिप होते, किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप होते. तर हा म्हणजे स्टेट लेवल पासून गेम त्याला तालुका लेवल पासून सुरू करायचं आहे आपल्याला. तालुका लेवल खेळ, डिस्ट्रिक्ट लेवल खेळाल, मग तो स्टेट लेवल खेळ, मग तो नॅशनल लेवल खेळाल, मग तो इंटरनॅशनल लेवलला जाणार. इंडिया कॅम्प होतात. पण मग याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे का? म्हणजे पंच मध्ये आणि किक्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या किक्स असतात आणि कसा पायाचा वापर केला जातो? आता बघ मारायला सांगा ना. आता बघ आपण एका मारतो किक, आपण राईट किक मारते, स्नॅप म्हणतात. ओके, स्नॅप अशी मारतो. ओके, सरळ यायला पाहिजे. ओके, सरळ स्नॅप यायला म्हणतात. ओके, फ्रंट यायला म्हणतात, सरळ यायला पाहिजे किक. ओके, ओके, हे तुझं बरोबर लागायला पाहिजे. पोटामध्ये मारतात की छातीमध्ये करून. हो, येस. ओके, मार मला, स्नॅप मार, स्नॅप मार, स्नॅप. हे बघ याला म्हणतात स्नॅप. येस, कम ऑन. ही झाली स्नॅप. ओके, याला स्नॅप म्हणतात. ओके, फ्रंट किक मार, फ्रंट. येस, हे मार, याला म्हणतात फ्रंट, याला म्हणतात फ्रंट. हे किक आहे, हे इथं मार. याला हे बघ, हे बघ, हे. ओके, इथं मार. पण म्हणजे समजा तुम्ही बरोबर वेळेवर प्रोटेक्ट नाही केलं, तुम्ही याला नाही का, याला तू नाही का पॅरी करू शकते. ओके, हा मार मार, हे तू असं करू शकते आणि तू पण याला मारू शकते. ओके, ओके, ओके. हे झाली तुमची फ्रंट झाली. ओके, आता तू रिव्हर्स किक मार. ओके, रिव्हर्स किक. ओके, हा रिव्हर्स. हे बघ याला रिव्हर्स किक म्हणतात. ओके, इकडे. ओके, याला रिव्हर्स किक म्हणतो. ओके, कमा अजून एक कडे जाऊ. चल अजून एक कडे जाऊ. कमा कमा, रिव्हर्स किक. या. ओके, चला महाराष्ट्रामध्ये आपण अशा वेगवेगळ्या किक्स बघणार आहोत आणि वेगवेगळ्या बातम्या बघणार आहोत आणि वेगवेगळे पंचेस पण बघणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.